नमस्कार, मी राजेश वालकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. 2 तारखेला मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण संवाद साधण्यासाठी यावलमध्ये आलो आहोत. यावलची निवडणूक तितकीच चुरशीची आहे. संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे छाया अतुल पाटील यांना. छाया अतुल पाटील या उभाठा या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसेना या शिवसेनेच्या तर्फे त्या उभ्या आहेत. त्यांच्या समवेत त्यांच्या समोर जे उभे आहेत ते सुद्धा शिवसेना आणि BJP या दोघंही पक्षाचे उमेदवार त्यांच्यासमोर आहेत. जे युती धर्म आहे तो या ठिकाणी मात्र पाळलेला नाही आणि त्यांच्या समोर ते उभे आहेत. अशा या त्रिशंकू असलेल्या या लढाईमध्ये काय स्थिती राहणार आहेत हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यांचा या या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांचे पती म्हणजे जे आहेत अतुल पाटील हे सुद्धा या राजकारणामध्ये गेल्या 25 वर्षापासून आहेत. त्यांचा 25 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो देखील आपल्याला जाणून घ्यायचा आहे. या कार्यकाळात त्यांनी अनेक संस्थांबरोबर या नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व त्यांनी दिलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने या दाम्पत्याचं अतुल पाटील आणि छाया पाटील या दोघांचंही आपल्या या संवादमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. तर मी तुमच्याकडनं पहिले सुरुवातीला जाणून की घरचं वातावरण हे राजकीय आहे म्हणून तुम्ही राजकारणात आहात की तुमच्या पुढची पार्श्वभूमी काय आहेत, कशा पद्धतीचा तुमचा सहभाग आहे, कशा पद्धतीचं या निवडणुकीकडे आपण बघत आहात? मी राजकारणात जरी नवखी असली तरी माझे पती 25 वर्षापासून म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी राजकारण बघते घरात आणि माझा पूर्ण सपोर्ट अतुलजींना आहे. फक्त माझंच नाही, माझ्या पूर्ण परिवाराचा सपोर्ट त्यांना आहे. म्हणजे आम्ही घरातली कोणतीच जबाबदारी अतुलजींना म्हणजे दिलेली नाही आहे. पूर्ण वेळ फक्त राजकारणासाठी आणि शहरासाठी असतो त्यांचा. आणि सगळं घराची जबाबदारी वगैरे मी, माझे दीर वगैरे, माझे सासरे आम्ही सांभाळतो. त्यामुळे पूर्ण वेळ ते राजकारणासाठी, शहरासाठी देतात. घरातलं वातावरण राजकीय आहे, त्यांना तुमचा सपोर्ट आहे म्हणून ते एवढं काही सगळं काम करू शकतात आहेत हे जसं तुम्ही सांगितलं. पण ते या राजकारणाबरोबर समाजकारण देखील तितकंच महत्त्वाचं, सामाजिक सहभाग देखील आपला तितकाच महत्त्वाचा असतो. या सामाजिक सहभागामध्ये आपला देखील सहभाग असेल तो कशा पद्धतीचा आहे? म्हणजे शहरातले जनता वगैरे जेव्हा घरी येतात त्यांच्याकडे कामं वगैरे घेऊन, ते असो किंवा नसो, तर जर महिला वगैरे असल्यात तर मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या समस्या आहेत ते घरी आल्यावर मी त्यांच्याजवळ ते मांडत असते. मग ते त्या पद्धतीने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. किंवा काही कामं वगैरे, वृक्षारोपण वगैरे, त्याच्यासाठी पण मी त्यांना म्हणजे असं, ती जे वार्डातून ते निवडून येतात त्या महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे असो किंवा माझ्या घरात जे वैयक्तिक आमचे छोटे मोठे कार्यक्रम असतात ते महिलांसाठी थोडं मोठं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कारण की त्याच्यात पण सगळ्यांना म्हणजे असं थोडा आनंद वगैरे. या गावातल्या या परिसरातल्या सगळ्यांसाठी, अबालवृद्ध सगळ्यांसाठी तुमचा जो सहभाग असतो त्यामधल्या सहभागामध्ये तुम्हाला आनंद हा मिळत असेल म्हणून तुमचा सहभाग. आत्ता तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून या संपूर्ण गावामध्ये तुम्ही प्रचार फेरी, प्रत्येकाला भेटी घेणं, हे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? एकदम जोरात मिळतोय. कारण की थोड्या मोठ्यांचे खूप आशीर्वाद आणि अतुलजींचं महत्त्वाचं म्हणजे अतुलजींचं खूप तोंड भरून कौतुक करतायत लोक. तर मला खात्री आहे की आम्ही पूर्ण बहुमताने निवडून येणार आहोत. तुम्हाला ही खात्री आहे? कशावरून असं तुम्हाला वाटतं की यस मी निवडून येईल? यावल शहरातल्या जनतेला सगळ्यात लहान लहान मुलांपासून तर वृद्धांपासून सगळ्यांना माहिती आहे की अतुलजींनी काय कामं केलेली आहेत आणि कोणती केलेली आहेत असं. अतुलजी, जसं आता ताईंनी सांगितलं की सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही कामं खूप केली आहेत, ही सगळ्यांपर्यंत पोहोचलीत. आम्ही सुरुवातीला तुमच्याकडनं तुमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे सांगायला असं आहे की तुम्ही जवळजवळ फक्त 14 महिने 4 दिवस आपण या नगरपालिकेचे नगराध्यक्षपद केलेले आणि 2 टर्म आपल्या या नगरसेवक पदाच्या पण झाल्यात. अनेक संस्थांवर आपण काम केले. मला तुमच्या कार्यकाळाचा, तुमच्या कामाचा जो आढावा आहे तो मला पहिल्यांदा तुम्ही सांगा. खरं म्हणजे आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की आता नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. अनेक संस्थांवर जरी मी या ठिकाणी काम केलं असलं तरी आजचं औचित्य हे नगर परिषद क्षेत्रामध्ये आपण काय काम केलं हे सांगणं मला जास्त गरजेचं या ठिकाणी वाटतं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जसं पहिल्यांदा 2011 साली मी या भागामध्ये निवडून आलो. हा प्रभाग क्रमांक 2 जो आहे हा विस्तारित भाग आहे. 2010 साली आमच्या नगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि हद्दवाढ झाल्याच्यानंतर या भागाचा समावेश पहिल्यांदा नगरपालिका क्षेत्रात झाला आणि ती पहिलीच निवडणूक मी या ठिकाणी जिंकली. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी राहायला आलो आणि ही नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर आम्ही राहत होतो, तेव्हा या परिसरामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर पाऊस पडला
तरी या ठिकाणी मोटरसायकल आम्हाला बसस्टँडच्या पाठीमागचा हा एरिया आहे. बसस्टँडवरती मोटरसायकल लावून आम्हाला पायी या ठिकाणी आमच्या घरापर्यंत यावं लागत होतं. रात्रीच्या वेळी अशी बिकट परिस्थिती होती आमच्याकडे, की या ठिकाणी पथदिवे नव्हते, या ठिकाणी रस्ते नव्हते, या ठिकाणी साधे खडीकरणाचे देखील रस्ते नव्हते. तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी घरफड्या, चोऱ्या या ठिकाणी व्हायच्या स्ट्रीट लाईट नसल्यामुळे. अशा बिकट परिस्थितीमध्ये शहराच्या बाहेरील हा भाग हा होता. परंतु आम्ही या ठिकाणी 2011च्या नंतर या ठिकाणी रस्त्याचं जाळं या प्रभागामध्ये विणलं. या ठिकाणी गटारींचे कामं झाले, या ठिकाणी पथदिव्यांचे कामं झाले, या ठिकाणी ओपन स्पेस डेव्हलप आम्ही केले. या ठिकाणी मी एकट्याच्या प्रभागामध्ये माझ्या 10 बगीचे या ठिकाणी उभे आहेत. माझ्या एकट्याच्या प्रभागामध्ये या ठिकाणी एक जिम उभी आहे. 45 लाख रुपये खर्च करून आम्ही या ठिकाणी जिम बांधलेली आहे. या परिसरामध्ये माझ्या परिसरामध्ये 55 लाख रुपये खर्च करून आमचं ग्रंथालयाचं काम, वाचनालयाचं काम या ठिकाणी गट नंबर 788/1ला या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठ्याची योजना या कॉलनी भागासाठी आम्ही राबवली. 5.5 कोटी, पावणे 6 कोटीपर्यंतची. त्याच्यामध्ये एक 10 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आम्ही या ठिकाणी बांधली. त्याचबरोबर रायझिंग बेनचं काम म्हणजे फिल्टरपासून तर टाकीपर्यंत पाणी आणण्याचं काम 1,16 लाख रुपयाचं आपण ते केलं. नंतर त्या पाण्याच्या टाकीपासून तर 28 कॉलन्यांमध्ये वितरण व्यवस्थेची पाईपलाईन अंथरण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि या ठिकाणी पाणी पुरवठा योजना सुरू झाली. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आज काम सुरू झालेलं आहे. म्हणजे काम सुरू झालेल्या लोकांना या ठिकाणी नळ कनेक्शन देऊन आम्ही प्रत्यक्षामध्ये काम या ठिकाणी उभं केलेलं आहे. कुठले जरी कामं फक्त कागदपत्रावर मंजूर नाही केले तर प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी कामं जिवंत कामं आपल्याला या ठिकाणी आज दिसत आहेत. अशा अनेक कामं या ठिकाणी केले. हा झाला प्रभागाचा विषय. परंतु या संपूर्ण शहरामध्ये 14 महिने आणि 4 दिवसाचा कालखंड मिळाल्याच्यानंतर या शहरामध्ये विविध काम करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. या शहरामध्ये क्रीडांगण नव्हतं, तर क्रीडांगणासाठी सुद्धा जागा नगरपालिकेने या ठिकाणी आरक्षित असलेली जागा 48 गुंठे जागा आम्ही या ठिकाणी स्वतःची विकत घेतली नगरपालिकेची. साधारणपणे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार आम्ही 1,42 लाख कॉम्पेन्सेशन संबंधित जागा मालकाला देऊन ती जागा ताब्यात घेतली. 7/12 उतारावरती आमचं नाव लावलं. मोजणी सीट त्या ठिकाणी सिटी सर्व्हे करून कंप्लीट केली. ती जागा आज आमच्या ताब्यात आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक असल्यामुळे प्रशासकाने त्या क्रीडांगणाच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने ते क्रीडांगणाची जागा आज आहे तशीच पडून आहे. परंतु आता 3 तारखेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर नगरपालिका आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी क्रीडांगणाचा प्रश्न देखील सोडवण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये व्यक्तिगत कामं असतील, या ठिकाणी व्यक्तिगत संपर्क असेल, रस्त्यांच्या संदर्भामधले कामं असतील, ज्या ज्या ठिकाणी समस्या आल्या, फक्त मी प्रभागाचा नगरसेवक हा विचार न करता या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये हे शहर माझं आहे या भूमिकेतून मी या शहरामध्ये काम केल्यामुळे निश्चितच एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. आणि विकासाचं विजन घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे. आज आम्ही इतक्या वर्षात 25-27 वर्ष झाले आज राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. परंतु कधीही नेता होण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ता राहण्याचाच प्रयत्न केला. आणि आजही लोक आम्हाला नेता न समजता कार्यकर्ता समजता म्हणून सहज आमच्याकडे कोणीही या ठिकाणी येतं, कोणीही मला या ठिकाणी फोन लावतं आणि 24 तास माझा भ्रमणध्वनी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मी तो फोन उचलतो, नाही उचलला तर 5-10 मिनिटाच्या आत मी तो फोन त्यांना रिटर्न करतो. या भूमिकेतून या शहरामध्ये काम केल्यामुळे लोकांना आता ज्या उमेदवार आहे सौ छाया पाटील या जरी या राजकीय क्षेत्रामध्ये नौकऱ्या असतील तरी या शहरासाठी 25 वर्षाचं योगदान मी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या शहरापुढे एक समर्थ पर्याय आम्ही या शहरापुढे ठेवलेला आहे की तुम्हाला आता विकास हवा का फक्त भूलथापा हव्या. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष विकास काम केलेला कार्यकर्ता, विकासाचे कामं या ठिकाणी उभे आहेत, नुसत्या गप्पा मारलेले. म्हणून मला विश्वास आहे अतुल जी, की तुम्ही सगळी निश्चितपणे कामं जी सांगितली मॅक्झिमम जी तुमच्या या 2 नंबरच्या प्रभागामध्ये आपण केल्याचं सांगितलं. मात्र आता उभं राहताना आपण 11 नंबरमध्ये उभं राहतात. हो, 11 नंबर प्रभागामध्ये उभं राहत असताना मी असं सांगतो, आमचे काही विरोधक मित्रांनी परवा असं एक स्टेटमेंट केलं की 2 नंबर प्रभागामध्ये अतुल पाटलांनी काहीच काम न केल्यामुळे ते 11 नंबर प्रभागामध्ये निवडणूक उभं राहायला तुम्ही पळाले. त्याच्या अगोदरच तुम्ही सगळे प्रभागात तुमच्या काय काय कामं केली त्याची ते लिस्ट सांगितलेलं तुम्ही आहे. सगळी खरं सांगितली म्हणजे मला तरी देखील त्यांच्या तुम्ही प्रभाग 2 नंबर जोडला हो आणि 11 मध्ये उभं राहिला. मला खरं म्हणजे आमच्या विरोधकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. प्रभाग क्रमांक 2 हा अनुसूचित जाती व्यक्तीसाठी एक राखीव आहे आणि दुसऱ्या अन्य जागा जी आहे ती सर्वसाधारण महिलेसाठी त्या ठिकाणी राखीव असल्याने मला उभं राहायलाच जागा नव्हती. उलट मी प्रभाग क्रमांक 11 जो यावल शहरातला सर्वात मोठा प्रभाग आहे, 5,515 मतदारांची संख्या त्या प्रभागामध्ये आहे. एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये मी माझा भाग सोडून त्या ठिकाणी उभा राहतोय, तर मला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून मी उभा राहत नाही. त्या भागामध्ये माझे 150-200च्या वर प्रमुख कार्यकर्ते, सर्वसमावेशक कार्यकर्ते, सर्व समाजाचे कार्यकर्ते त्यांनी मला आग्रह धरला. त्या भागामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असेल त्या ठिकाणी मी काम करतोय. छोटे मोठे कामं त्यांचे जे होते ते कामं आम्ही त्या ठिकाणी करतोय. 10-10, 15-15, 20-20 प्रशासकाचा जरी काळ होता
तरी त्या काळामध्ये देखील मी माझ्या लेटरवर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी कामं मंजूर करून आणलेले आणि ते कामं मी त्या ठिकाणी उभे केलेले आहे. त्या कामाच्या बळावर मी प्रभाग क्रमांक 11 त्या ठिकाणी उभा आहे आणि निश्चितपणे त्या प्रभागात देखील आम्ही त्या ठिकाणी निवडून येणार आहोत. अतुलजी, तुम्ही जसं नगरपालिकेची सगळी कामं आम्हाला सांगितली, पण आम्हाला तुमचं राजकीय जे संपूर्ण आतापर्यंतचा कार्यकाळ आहे तो देखील आम्हाला जाणून घ्यायचा आहे. जसं तुम्ही विकास सोसायटी असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, अन्य सगळ्या अनेक संस्था असतील, यामध्ये तुमचं काम कशा पद्धतीचं होतं आणि कोणकोणत्या पदांवर तुम्ही सध्या कार्यरत आहात? खरं म्हणजे मी राजकीय क्षेत्रामध्ये माझी कुठलीही घराची पार्श्वभूमी राजकीय नाही. राजकीय पार्श्वभूमी नसताना वडील या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक होते आणि ज्यावेळेस माझं डिप्लोमा इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं आणि मला पुढचं शिक्षण BE करायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये घरी आलो. परंतु मला BEला ॲडमिशन न मिळाल्यामुळे मी 1 वर्ष या ठिकाणी गॅप ठेवायचं असं ठरवलं आणि त्या वर्षभराच्या कालखंडामध्ये मी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. सामाजिक कार्य करत असताना आमचे एक मित्र होते किशोर कुलकर्णी म्हणून. त्यांनी माझं त्या ठिकाणी एका सभेमध्ये छोटेखानी कार्यक्रमामध्ये माझं भाषण ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि आमच्या संघटनेचं काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मी त्या राजकीय संघटनेच्या माध्यमातून काम करत आलो. नंतरच्या कालखंडामध्ये माझं डिप्लोमा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स झालेलं होतं आणि या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे त्यावेळेस या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री होते. तर मला आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं, की उच्च शिक्षण प्रत्येक तालुक्यावरती या ठिकाणी ITI निर्माण होणार आहे आणि ITIमध्ये तुमचं झालेलं शिक्षण आहे, तिथे तुम्हाला इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी मिळू शकते, म्हणून तुम्ही खडसे साहेबांची भेट घ्या. आणि त्या नोकरीच्या माध्यमातून नोकरी मागायला मी त्यांच्याकडे गेलो. परंतु त्यांनी मला सांगितलं, की नोकरी काही करू नको, तू आमच्या संघटनेचं काम कर. आणि तेव्हापासून त्यांच्यासोबत जोडलो. तर आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये असा अपघाताने मी त्या ठिकाणी आलो. असा कुठलाही विचार वगैरे करून किंवा ठरवून त्या ठिकाणी आलेलो नव्हतो. मात्र नंतरच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात आल्यानंतर घरच्या लोकांचा विरोध व्हायला लागला. परंतु मी सुरुवातीला जसं माझं काही ठरलेलं नव्हतं राजकारणात यायचं. परंतु नंतर वर्षभराच्या कालखंडानंतर मी असं निश्चित केलं, की आपण या राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि या राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे. कारण चांगले लोकं या राजकीय क्षेत्रामध्ये यायला तयार नाही. चांगलं शिक्षण घेऊन आलेले लोकं नोकरी पाहतात आणि कुठेतरी आपलं कुटुंब आणि आपली जबाबदारी सांभाळू, आपल्या कुटुंबापुरतं आपण मर्यादित राहू. म्हणून मी त्यावेळेस मग ठरवून राजकारण करायचं असं मी त्या ठिकाणी ठरवलं आणि मी चांगले तरुण या ठिकाणी सुशिक्षित तरुण, शिकलेले तरुण, चांगले विचार घेऊन येणारा तरुण या क्षेत्रामध्ये आला पाहिजे. खरं म्हणजे आम्ही आता ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, यापेक्षा आणखी अन्य लोकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये करू शकतात. परंतु हे क्षेत्र कुठेतरी चुकीचं आहे. या क्षेत्रामध्ये चांगले लोकं नाहीत, म्हणून चांगले लोकं यामध्ये यायला तयार नाही आणि म्हणून आमच्यापेक्षा अन्य लोकं आणखी चांगलं काम करत आहे, परंतु या क्षेत्रात ते येत नसल्यामुळे आमच्यासारख्याला या ठिकाणी संधी मिळते. परंतु मी असं म्हणू इच्छितो, की चांगले लोकं जोपर्यंत या क्षेत्रामध्ये येणार नाही, तोपर्यंत या क्षेत्राचं शुद्धीकरण होणार नाही आणि म्हणून त्या 25 वर्षाच्या काळामध्ये मी जरी इंजिनिअर होतो, तरी नोकरी न करता या क्षेत्रामध्ये आपण तग धरून उभं राहिलं पाहिजे. या क्षेत्रामध्ये शुद्धीकरण झालं पाहिजे. चांगले लोकं या शहरामध्ये आले पाहिजे, या राजकीय क्षेत्रामध्ये आले पाहिजे आणि त्यांच्या हातून चांगली सेवा या ठिकाणी घडली पाहिजे आणि त्याची सुरुवात इतरांना सांगण्यापासून आपल्यापासून करावी, या दृष्टिकोनातून मी या राजकीय क्षेत्रामध्ये आलेलो. उच्च शिक्षण असताना तुम्ही खूप मोठा व्यवसाय किंवा मोठा कारखानदारी करू शकला असतात, परंतु राजकारणात आला. हो. याबरोबर आपण अनेक पदांवर सुद्धा, जसं मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला, हो, की हो. तुम्ही यामध्ये कोणकोणत्या पदांवर आहात? नंतर मग मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 2 पंचवार्षिक त्या ठिकाणी मी नगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो आणि बाजार समितीमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. माझी कारकीर्द जर पाहिली तर मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी चुकीच्या कामांना मी त्या ठिकाणी प्रामुख्याने विरोध करत आलेलो आहे. अनेकदा मी ज्या पक्षाचं काम करत होतो त्याच पक्षाच्या लोकांशी देखील माझे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतभेद झाले. परंतु जनतेशी, शेतकऱ्यांची ती संस्था आहे आणि शेतकऱ्यांचं जर कुठेतरी नुकसान होत असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहिलो आणि आमच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये मी त्यावेळेस त्या सभागृहामध्येही बोलत राहिलो. कागदावरही त्यांना मी त्या ठिकाणी विरोध केला. प्रोसिडिंगमध्ये देखील मी विरोध केल्याचे अनेक उदाहरणं याच्यापूर्वीच्या कालखंडातल्या या शहरातल्या आणि परिसरातल्या लोकांना माहिती आहे. या ठिकाणी यावलपासून 5-6 किलोमीटरवरती असलेलं बोरावल, टाकरखेडा, बालशिव आणि पिंपरी असे 5 गावं मिळून आमची एक विविध कार्यकारी संस्था आहे. ती विविध कार्यकारी संस्थेमध्ये देखील 13चे 13 संचालक माझ्या नेतृत्वाखाली आणि माझ्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आलेले आहे. 5-10 वर्षापासून विविध कार्यकारी संस्थेमध्ये देखील त्या ठिकाणी काम करतो आहे आणि त्याच संस्थेने माझा ठराव केल्यामुळे यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामध्ये मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 16 लोकं निवडून आले. आमचं संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी पराभूत झालं, परंतु एकटा मी त्या ठिकाणी निवडून आलो. मला असं वाटतं की सातत्याने लोकांशी असलेला संपर्क, त्या संस्थेविषयी, त्या संस्थेच्या सभासदांविषयी असलेली आपुलकी, त्यांच्याशी असलेली बांधिलकी, त्यांच्याशी असलेला जिव्हाळा, याच्यामुळे मी एकमेव संचालक त्या ठिकाणी निवडून आलो. ज्या ज्या संस्थेमध्ये गेलो
त्या संस्थेमध्ये त्या सभासदांच्या हिताचं काम, नगरपालिकेत आलो असेल तर नागरिकांच्या हिताचं काम, बाजार समितीमध्ये गेलो असेल तर तिथल्या बाजार समितीचा त्या ठिकाणी बाजार समितीची उन्नती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा पैसा त्या ठिकाणी लुटला जायला नको. शेतकी संघामध्ये देखील त्याच पद्धतीने काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. ज्या ज्या संस्थेमध्ये निवडून आलो त्या ठिकाणी त्या संस्थेचं हित आधी झालं पाहिजे या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम करत आल्यामुळे निश्चितपणे एक चांगली प्रतिमा समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये, जनतेमध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. तुम्ही एवढं सगळ्या कामाचा डोंगर सगळा जर हा पूर्ण या ठिकाणी सगळं सांगितलं की एवढी सगळी कामं झाली, तरीही यावल अजूनही दुर्लक्षित आहे असं वाटत नाही? निश्चितपणे दुर्लक्षित आहे. आजही अन्य नगरपालिका या जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगरपालिका आणि नगरपंचायत मिळून अशा निवडणुका आता होऊ घातलेल्या आहे. खरं म्हणजे या अन्य नगरपालिकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक पाठीमागे जर कुठलं शहर असेल तर ते यावल शहर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मला हे बोलताना देखील खंत वाटते. परंतु आपण आता या ठिकाणी मला म्हणाल की मग तुम्ही या ठिकाणी आता उमेदवारी करताय, तुमचं पॅनल या ठिकाणी मोठं उभं करताय, तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभं करताय, तुम्ही सांगताय की मी असं काम केलं, मी तसं काम केलं. मग असं असताना देखील हे यावल शहर मागे का? तर मी आपल्याला अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की 10 वर्षाचा कालखंड मी लगातार या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 14 महिने आणि 4 दिवस मला नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मिळाले. आणि या 14 महिन्याच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आपल्या शहराला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलं. अनेक वर्ष तर माझ्या विरोधामध्येच गेलं. हा जरी 14 वर्षाचा कालखंड दिसत असला तरी सत्तेचा काळ 2.5-3 वर्षाचाच आहे. आणि म्हणून एक नगरसेवकाला किंवा नगराध्यक्षाला काम करण्याच्या मर्यादा आहे. या ठिकाणी आता औद्योगिक नगरी म्हणून ही नगरी उदयास आली पाहिजे. परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी सुतगिरणी होती. पूर्वीच्या कालखंडामध्ये आमच्या परिसरामध्ये मधुकर सहकारी साखर कारखाना होता. साधारण 4-5 हजार लोक त्या मधुकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आमची नोकरी करत होते. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी केळीला पर्याय म्हणून त्या ठिकाणी ऊस हे पीक त्या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला प्रकारचा भाव मिळत होता. सूतगिरणीमध्ये देखील 500 कर्मचारी आमच्या यावल शहराचे तरुण मुलं या ठिकाणी काम करत होते. ती देखील आज बंद पडलेली आहे. ज्या लोकांनी ही संस्था बंद पाडली ते लोक त्या संस्थेवरती आज बोलायला तयार नाही. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते वास्तविक या यावल शहरामधले राहणारे नाही आहेत. परंतु या ठिकाणी येऊन आम्ही यावल शहराचा विकास करू अशा भुलथापा या यावलच्या लोकांना ते मारताय. अहो, तुमच्या कालखंडामध्ये तुमच्या पूर्वजांनी किंवा तुमच्या पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी म्हणताय? सूतगिरणी बंद पाडली, या ठिकाणी कारखाना बंद पाडला. याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक शब्दप्रयोग काढायला तयार नाही आणि तुम्ही शहराच्या विकासाच्या गप्पा या ठिकाणी मारताय. खरं म्हणजे निवडणूक आली म्हणजे एक या ठिकाणी यायचं आणि कुठेतरी लोकांना भुलथापा द्यायच्या आणि यावलच्या लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होतोय. तो हाणून पाडण्यासाठी यावलकर जनता या ठिकाणी सज्ज आहे. तुम्ही हे सगळं म्हणतात आहेत, तरी देखील ते 2 पक्ष आहेत, BJP आणि शिवसेना, हे दोघेही समोरासमोर लढतात आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर आहात. सरकारमध्ये, राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, देशामध्ये सरकार त्यांचं आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही विरोधी म्हणून सातत्याने समोर राहणार. पुन्हा परत तुम्ही विरोधातले राज्यामध्ये तुमच्या विरोधातले नगराध्यक्ष म्हणून निवडून जर आलात तर तसं राहील. मग अशा वेळेला तुम्हाला निधी मिळणार नाही, तुम्हाला कामं तुमची होणार नाहीत, अशी स्थिती होऊ शकेल. याचा परिणाम होत नाही? निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला अशाच पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10-15 दिवसापासून सुरू आहे. परंतु आपल्याला मी या निश्चित सांगू इच्छितो की लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, सत्ताधाऱ्यांना विरोध करणारा विरोधक जोपर्यंत या ठिकाणी आक्रमक आहे किंवा तो विरोधक जोपर्यंत या ठिकाणी जागृत राहून काम करतोय, विरोधकाची देखील भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. नुसता विरोधाला विरोध करून म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध केलेला नाही. तर या ठिकाणी लोकशाही जर प्रबळ व्हायची असेल आणि सत्ताधाऱ्याने जर ताळ्यावरती येऊन या ठिकाणी नागरिकांप्रती काम केलं पाहिजे तर त्या ठिकाणी विरोधकाची भूमिका बजावणं खूप महत्त्वाचं होतं. नागरिकांप्रती काम करत असताना, विरोधाची भूमिका बजावत असताना अशी कोणती कामं या यावल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अजून करायची बाकी आहेत? अनेक कामं या हद्दीमध्ये अजून करायचे बाकी आहेत. मी जरी या ठिकाणी विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जरी सौ छाया पाटील निवडणुकीला उभ्या असल्या आणि आता त्यांचं सरकार राज्यात आहे आणि केंद्रात आहे म्हणून मग आता इथे कामं होणार नाही असं नाही. तर 2021 साली ज्यावेळेस आमच्या नगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि प्रशासकाची या ठिकाणी नेमणूक झाली, त्याच्यापूर्वीच्या काळी आम्ही या शहरामध्ये शेडगाव बॅरेजवरून पाणीपुरवठा योजना राबवण्याचा निर्णय या ठिकाणी आमच्या बॉडीने त्या ठिकाणी घेतला. ज्यावेळेस आम्ही तो अमृत 2 योजनेमधून टाकण्याचा तो विचार केला तर केंद्र सरकारने आमच्या योजनेचा त्या यादीमध्ये समावेश न केल्यामुळे आम्ही काही अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महानगर उत्थान योजनेमधून हा प्रस्ताव अमृत 2च्या ऐवजी जर महानगर उत्थान योजनेतून तुम्ही मंजूर केला तर निश्चितपणे तुमचा मंजूर होईल. म्हणून आम्ही पहिल्यांदा शहराचा CDP तयार केला. शहर विकास आराखडा, शहर विकास योजना आम्ही आखली आणि त्या शहर विकास योजनेसाठी आम्ही या ठिकाणी CDP तयार करण्याची निविदा काढली आणि नाशिक येथील
निसर्ग कन्सल्टंटला हे काम दिल्याच्यानंतर आम्ही त्या CDP-मध्ये या ठिकाणी शेळगाव बॅरेजची पाणीपुरवठा योजनेचा समावेश त्याच्यामध्ये केला. त्याचबरोबर आम्ही भुयारी गटर या शहरामध्ये झाली पाहिजे म्हणून त्या योजनेचा समावेश केला. त्याचबरोबर या शहरामधून जाणारी हडकाई आणि खडकाई नदी हिचं संवर्धन या ठिकाणी झालं पाहिजे. सांडपाण्यावरती या ठिकाणी प्रक्रिया झाली पाहिजे. त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया केल्याच्यानंतर त्या ठिकाणी चौपटीसारखे त्या ठिकाणी काहीतरी तयार झालं पाहिजे, जेणेकरून काही तरुण पोरांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि लोकांना देखील संध्याकाळी विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी जाता येईल. अशा वेगवेगळ्या योजना आम्ही त्या CDPच्या माध्यमातून त्या ठिकाणी आखलेल्या आहेत आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे. आणि पहिला टप्पा त्याच्यामधला मागच्या वर्षी जी विधानसभेची निवडणूक या राज्यामध्ये झाली 15 ऑक्टोबर 2024ला ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या दिवशी यावल नगरपालिकेच्या शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पाच्या जो प्रकल्प आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्या 56 कोटीच्या कामाला त्या दिवशी स्वाक्षरी त्याच्यावरती झाली आणि ती प्रशासकीय मंजुरी आम्हाला त्या दिवशी मिळाली. पहिला टप्पा तो आमच्या CDP-मधला मंजूर झाला आणि दुसरा टप्पा आता 4 नोव्हेंबरला 2025ला जेव्हा नगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता लागली त्याच्या एक आठवडापूर्वी म्हणजे 29-30 ऑक्टोबरला 2025ला 126 कोटीच्या भुयारी गटारीच्या कामाला देखील या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. खरं म्हणजे आपण आम्हाला विचारलं की राज्यात तुमचं सरकार नाही, परंतु या राज्यामध्ये ज्या सरकारमध्ये सहभागी असलेले आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे, यावल शहर त्या आमदाराच्या देखील मतदारसंघामध्ये इथे येतं. म्हणून मी या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर त्या आमदारांना सोबत घेऊन, त्या खासदारांना सोबत घेऊन, इथल्या सत्ताधाऱ्यांना सोबत घेऊन माझ्या शहराच्या विकासासाठी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून मी या साऱ्या लोकांना सोबत घेऊन यांना विनंती करून, यांना आग्रह करून की आमच्या शहराचं काम हे तुमच्याच मतदारसंघामध्ये माझं शहर येतं आणि या माध्यमातून त्यांच्याकडून देखील काम करून घेण्याची भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी आमचं सरकार खालपासून वरपर्यंत आहे म्हणून विरोधकांनी उभंच राहू नये किंवा विरोधकांनी निवडूनही येऊ नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये जर घेत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. एक काळ असं होता की भारतीय जनता पार्टीचं कुठेच काही नव्हतं, परंतु या ठिकाणचे नागरिक जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निवडून येणार आहे. लोकांचं प्रचंड प्रेम या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मिळालं. खरं म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही आचारसंहिता लागल्यावर केलेली नाही. त्या निवडणुकीची तयारी आम्ही 2016ची निवडणूक जेव्हा जिंकलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून येणाऱ्या निवडणुकीची तयारी या ठिकाणी मी करतो आहे. म्हणून मला या ठिकाणी उदंड प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळतो आहे. माझ्यासोबत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ छाया पाटील, त्याचबरोबर अन्य सहकारी ज्यावेळेस आमच्यासोबत या शहरामध्ये येतात त्यावेळेस लोक त्यांना विचारतात की अतुल भाऊ आलेले आहे का प्रचाराला, आणि ज्या अक्षरशः लोक घरातून पडत आमचं त्या ठिकाणी पळत येऊन आमचं त्या ठिकाणी स्वागत करत आहे. काही ठिकाणी औक्षण झालं, काही ठिकाणी फुलहार झाले. अनेक लोकांनी तर आमचं निवडणुकीच्या आधी या ठिकाणी शाल आणि फूल देऊन आमचा सत्कार केला. साधारणपणे कालच्या एका दिवसामध्ये 22 ते 23 ठिकाणी शाल आणि फुलहार देऊन लोकांनी आमचा 3 तारखेचा सत्कार आम्ही ॲडव्हान्समध्ये करतोय. इतका उत्साह या ठिकाणी नागरिकांमध्ये दिसून येतो. अतुलजी, तुम्ही सगळं या दरम्यानच्या काळात सांगताना तुम्ही 14 महिन्याच्या काळामध्ये ह्या संपूर्ण यावल नगरीमध्ये खूप काही कामाचं काम केल्याचं सगळं सांगितलं. खूप मोठं कामाचा डोंगर तुम्ही उभा केला हेही सांगितलं. परंतु सध्या जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे. इथे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. इथलं राज्यातलं सरकार त्यांचं आहे, केंद्रातलं सरकार त्यांचं. अशा वेळेला तुम्हाला कामं करताना अडचण येणार नाही असं वाटत नाही? अडचण येण्याचा प्रश्न येत नाही, कारण या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी काम करतो आहे. या नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना नगरपालिकेचा निधी कसा आणायचा याचं संपूर्ण नॉलेज आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे एका रात्रीमध्ये एखादा कार्यकर्ता तयार झाला आणि तो नगरपालिकेचं नेतृत्व करायला निघाला असं आमच्याबद्दल घडलेलं नाही. अनेक वर्षापासून या शहरामध्ये काम करतो आहे. या शहरातल्या बारीक बारीक समस्या, प्रत्येक कुठल्या भागामध्ये काय केलं पाहिजे याची संपूर्ण जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे. सत्ता असू द्या ना त्यांची, म्हणून मग सत्ता त्यांची असली म्हणून आम्ही विरोधी पक्षाने या ठिकाणी काम करायचं नाही का? विरोधकांचं देखील खूप महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. सरकार जरी त्यांचं असलं तरी अधिकाऱ्यांना या ठिकाणी काम करण्याची धमक आमच्यामध्ये आहे, क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि कुठल्या निधी, कुठल्या शीर्षकाखाली कुठल्या निधी आणला पाहिजे, कसा आणला पाहिजे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्याकडचे कार्यकर्ते आहे, त्यांच्याकडे देखील तो उमेदवार आहे. आज या ठिकाणी ते आमच्या ताईच्या नगराध्यक्षाला उभे आहे. त्यांचे देखील पती या ठिकाणी 10 वर्ष झाले नगरसेवक होते. त्यांचं एक काम त्यांनी सांगून दाखव. एका कामावर, ते स्वतःच्या कामावर या ठिकाणी काही बोलत नाही आहे, परंतु गेल्या 5-10 दिवसापासून मी बघतोय अतुल पाटलांनी काम केलेल्या कामावरती या ठिकाणी शंका उपस्थित करायच्या, लोकांमध्ये बुद्धिभेद करायचा असा प्रयत्न ते करताय. तुम्ही केलेलं एक काम तरी त्यांनी सांगितलं का? स्वतः उमेदवार ज्या उभे आहेत त्यांच्या पतीने देखील या ठिकाणी 10 वर्ष नगरपालिकेमध्ये एका प्रभागातून प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांनी एक काम त्या ठिकाणी केलेलं नाही, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. म्हणून कोण सत्ताधारी कोण विरोधक या शहराला चांगला माहिती आहे. विरोधामध्ये असताना देखील या शहरासाठी निधी आणण्याची धमक या अतुल पाटलाच्या मनगटात आहे, हे यावल शहर जाणून आहे. जरी तुम्ही निधी आणला मात्र तुमच्यावरती अगोदरच आरोप झाला आहे की आपण भ्रष्टाचार या काळात केलेला आहे.
याचं खंडन तुम्ही कसं करा? अहो, भ्रष्टाचार जर मी केला असेल तर सरकार यांचं आहे. 3.5-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये यांचं देवेंद्रजींचं सरकार, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि भाजप त्या सत्तेमध्ये सहभागी होता 2.5 वर्ष. वर्ष 12-13 महिने झाले आता यांचं या ठिकाणी पुण्याने महाराष्ट्रामध्ये नव्याने सरकार आलेलं आहे. माझा कार्यकाळ तर 2021लाच संपलेला आहे आणि त्या कालखंडामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावरती यांनी तक्रारी केलेल्या आहे. तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची समिती, प्रांतांची समिती त्याच्यावरती त्या ठिकाणी बसली. चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही निष्पन्न न झाल्यामुळे 4 वर्ष झाले. जर मी त्या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार केला असता तर निश्चितपणे या ठिकाणी काहीतरी कारवाई झाली असती. माझं तर आजही म्हणणं आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना बेड्या या ठिकाणी पडल्या पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाऱ्यांना वेठीस धरून काहीतरी चुकीचे आरोप करून आम्ही काहीतरी भ्रष्टाचार काढतोय. 4 वर्ष झाले का नाही काढला? यांना कोण थांबवतं आहे? लोकप्रतिनिधी यांचे, आमदार यांचे, प्रशासन यांच्या ताब्यात, सरकार यांचं, यांना कोणी थांबवलं आहे? आतापर्यंत का गुन्हा दाखल झाला नाही? आणि आरोप करत असताना अतुल पाटलाचं नाव ते कुठेही घेत नाही आहे. मी तर उलट त्यांना सांगतो की तुमच्यात हिंमतेचं नाव घेऊन बोला. तुम्हाला कायदेशीर कसं उत्तर द्यायचं आणि तुम्हाला कसं पकडायचं हे मला चांगलं माहिती आहे. परंतु लोकांचा बुद्धिभेद करायचा, बाहेरगावचे लोक या यावल शहरामध्ये बोलवायचं, स्वतःला आरोप करता येत नाही म्हणून कोणाला तरी बाहेरचा कोणीतरी जडकेकर महाराज या ठिकाणी यावलला आले पहिल्यांदा, त्यांना यावलबद्दल अबकडं काहीच माहीत नाही. त्यांनी यावं, चमच्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करावी आणि भाषणामध्ये आमच्यावर आरोप करावे, आमचं नाव न घेता. यावलची जनता दूध खडी नाही. काम करणारा कार्यकर्ता कोण आहे या शहराला माहिती आहे आणि त्याला कामापासून परावृत्त करावं, त्याला नाउमेद करावं, या भूमिकेतून या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशा आरोपाचा मी या ठिकाणी या माध्यमातून निषेध करणार आहे. अतुलजी, हे निषेध करत असताना याच ठिकाणी धर्मावर देखील मतदान मागितलं जात आहे असंही प्रकारचं आपण म्हटलं, तर त्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघा? मला निश्चितपणे अशी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली की चांगल्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की शेवटी मतदान हे धर्मावर करा. खरं म्हणजे या ठिकाणी हे काही धर्माचं युद्ध नाही आहे, हे लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या निवडणुकीत सहभागी व्हावं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी उभं राहावं. इथं धर्माचा विषय आलाच कुठे? नगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती लढली गेली पाहिजे आणि धर्माचा विषय तर इथे का धर्माचा विरुद्धचा माणूस उभा आहे का? त्यांचा उमेदवार धर्माचा आहे तर मी देखील त्याच धर्माचा आहे. परंतु या ठिकाणी लोक आपल्याला मतदान करणार नाही, पराभव डोळ्यासमोर दिसतोय. म्हणून लोकांचा बुद्धिभेद करायचा आणि धर्माच्या नावावरती त्यांना एक करायचं, ही या ठिकाणी ही राजनीती यावल शहर खपवून घेणार नाही. यावल शहर हे मान्य करणार नाही. आम्ही देखील या ठिकाणी धर्माच्या कामामध्ये सहभागी होतो. म्हणजे भाजपमध्ये काम करणारे लोक धर्माचे आणि विरोधी पक्षात काम करणाऱ्या लोकांना धर्म नाही आहे का? ते त्या धर्माचे नाही आहेत का? ते हे धंदे आता भाजपवाल्यांनी बंद केले पाहिजे. लोक जागृत झालेले आहे. निदान यावल शहराची जनता तुम्हाला जाणून आहे तुम्ही किती ढोंगी आहे आणि तुम्ही मतं विकासावर न मागता या ठिकाणी धर्मावर मागता. याच्यामध्येच तुमचं अपयश आम्हाला या ठिकाणी दिसतंय. अतुलजी, विकासाच्या बाबतीत आपण सातत्याने बोलत आहात की मी या ठिकाणी भरपूर काही कामं केलीत, परंतु अडकाई खडकाई जी नदी आहे ती नदीचा नाला झालेला आहे. हो, त्यानंतर इथे जो किल्ला आहे, जो किल्ला हा एक पारंपरिक म्हणजे अनेक वर्षांपासून असलेला तो किल्ला, तो अत्यंत दुर्लक्षित होऊन तो सुद्धा ढासळत चाललाय. त्याचे बुरुज फक्त आता राहिलेले आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही का? ज्या निश्चितपणे ठिकाणी इथे व्यासमुनींचं एवढं मोठं मंदिर आहे की जे विश्वविख्यात मंदिर आहे, त्याकडे देखील दुर्लक्ष झालेलं आहे असं आपल्याला वाटत नाही? होय, निश्चितपणे आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण दुर्लक्षित राहिलं हे मला मान्य आहे. परंतु मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की मी 10 वर्ष जरी नगरसेवक होतो तरी नगराध्यक्षपदाचा कालावधी फक्त मला 14 महिने आणि 4 दिवसा इतका अल्प मिळालेला होता. या अल्प कालावधीमध्ये एवढे कामं होणं शक्य नव्हतं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक दिवस मी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. परंतु मला माहिती आहे की हे सर्व कामं अपूर्ण असल्यामुळे हे कामं पूर्ण करण्यासाठीच तर आमची उमेदवारी आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. किल्ल्याचं संवर्धन या ठिकाणी झालं पाहिजे. पुरातन वास्तू संवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी किल्ल्यासाठी निधी आला पाहिजे. या शहरामधून जाणारी हडकाई आणि खडकाई नदीचं संवर्धन झालं पाहिजे. नद्यांचं संवर्धन झालं पाहिजे. नद्यांमध्ये आज सांडपाणी आहे, त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे. त्याचप्रकारे या शहरामध्ये असलेलं व्यासमुलींचं मंदिर, त्या व्यासमुलीच्या मंदिरासाठी खोऱ्यानं निधी या ठिकाणी आणून तो प्रसिद्ध मंदिर त्या ठिकाणी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र देखील डेव्हलप झालं पाहिजे. आणि म्हणूनच तर आम्ही या ठिकाणी उमेदवारी करतोय. आमचं पॅनल या शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणूक उभंच याच्यासाठी केलेलं आहे की या शहरामध्ये या ज्या गोष्टी आपण आता या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून आम्हाला विचारला, व्यास मंदिराचं या ठिकाणी विकसित झालं पाहिजे, किल्ला याचं या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे, या ठिकाणी हडकाई खडकाई नदीचं या ठिकाणी रिव्हर कन्झर्वेशनचं काम झालं पाहिजे, या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची योजना झाली पाहिजे. अनेक योजना राबवण्यासाठीच तर आम्ही या ठिकाणी आमचं पॅनल उभं केलं आहे. या शहराला नंदनवन करायचं आहे आणि हे नेण्याची धमक फक्त आमच्यात आणि आमच्या
आमच्या पॅनलमध्ये असल्यामुळेच आम्ही या ठिकाणी लोकांपुढे जाऊन आमची भूमिका त्यांना त्या ठिकाणी पटवून सांगतोय आणि बऱ्यापैकी लोकांना आमच्या भूमिका त्या ठिकाणी मान्य असल्यामुळे या ठिकाणी उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे. शेवटी फक्त एक सांगा की तुमचा फॉर्म देखील बाद करण्याचा प्रयत्न केला गेला, तर असा तुमचा आरोप असतो नेहमी. हो, याचं तुम्ही कशा प्रकारे समर्थन केलं? खरं म्हणजे निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी छाननी होती, त्या छाननीच्या दिवशी संपूर्ण छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर सुमारे 12, 12:30, 1 वाजेच्या नंतर कोणीतरी एक जण कागदपत्र आणतो आणि माझ्यावरती आक्षेप त्या ठिकाणी माझ्यावर, माझ्या पत्नी सौ छाया पाटील आणि आणखी अन्य एका सदस्यांवरती त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. खरं म्हणजे 3-3, 4-4 वकील त्या ठिकाणी उभे करण्यात आले. आमच्यावरती आक्षेप घेतला. आमचा युक्तिवाद सौ छाया पाटील यांच्या बाजूने मी युक्तिवाद केला. कुठल्याही प्रकारचं तथ्य त्या ठिकाणी नव्हतं. परंतु एक व्यक्तिद्वेषातून हा माणूस त्या नगरपालिकेमध्ये नको आणि यांचा फॉर्म जर त्या ठिकाणी बाद झाला तर नगरपालिकेची निवडणूक आपल्याला एकतर्फी होऊन जाईल. खरं म्हणजे यांच्यामध्ये जर एवढी धमक आहे निवडून येण्याची, तर माझा अर्ज बाद करण्याची यांनी काही गरजच नव्हती. कुठल्याही प्रकारचा मुद्दा नव्हता आणि तसा जर मुद्दा असता तर माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो मुद्दा मान्य केला असता. परंतु त्या मुद्द्यात कुठलाही दम नव्हता. परंतु या ठिकाणी पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे आणि व्यक्तिद्वेषातून या ठिकाणी त्यांनी जी तक्रार केली, त्या तक्रारीचा या ठिकाणी ती तक्रार माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी खारिज केल्यामुळे आमची उमेदवारी त्या ठिकाणी राहिली. खरं म्हणजे या 2-3 तासाच्या कालखंडामध्ये संपूर्ण यावल शहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि आम्हाला त्या ठिकाणी सहानुभूती व्यक्त केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखा कार्यकर्ता जर या नगरपालिकेमध्ये यायला पाहिजे, ही आमची भूमिका असताना तुमचाच फॉर्म बाद करायला हे निघाले. खरं म्हणजे राजकारणामध्ये विरोध हा असतो, परंतु एखाद्याला पूर्ण राजकारण संपवून टाकायचं या भावनेतून या ठिकाणी त्यांनी जो प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला. तुम्ही आता प्रचार करत आहात, प्रसार करत आहात, प्रत्येक नागरिकांना भेटत आहात. तुम्हाला प्रतिसाद हा कसा मिळतोय? सहयोगी पक्षांचा देखील तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? तुमच्याबरोबर जे सहयोगी पक्ष आहे, कारण आपण एकमेव असा या ठिकाणी की आघाडीतर्फे उभे आहे. हो, हो. युती दुभंगली आहे आमच्या आपल्या या यावल यावलमध्ये. शहरात तर तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? पक्षाच्या इतर पक्षांचं सहकार्य कसं आहे? आम्ही यावल शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिघी पक्षांची महाविकास आघाडी या ठिकाणी आम्ही एकत्रितरित्या लढतो आहे. तिघी पक्षांचे सर्व कार्यकर्ते, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाला सौ छाया पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. काही भागामध्ये या ठिकाणी मशाल हे चिन्ह घेऊन आणि काही भागामध्ये काँग्रेसचा पंजा ही निशाणी घेऊन आमचे 24 पैकी 23 उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे या ठिकाणी उभे आहेत. खरं म्हणजे यावल शहरामध्ये 24चे 24 उमेदवार उभे करणारे एकमेव पॅनल हे आमचं महाविकास आघाडीचं आहे. भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी 14-15 उमेदवार फक्त उभे केलेले आहेत. बाकी अन्य पक्षांचे तर कोणाचे 6 तर कोणाचे 7 आहे. केवळ फक्त महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही या ठिकाणी 24 पैकी 23 जागा या शहरामध्ये उभे केलेल्या आहे आणि निश्चितपणे आमच्यामध्ये प्रचंड समन्वय, सर्वांमध्ये या ठिकाणी समन्वय असल्यामुळे आमचे दोघं-तिघं पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने कामाला लागलेले आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते रात्रीच्या वेळेस अनेक ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेत आहे. काँग्रेसचे देखील आमचे कार्यकारिणीतले पदाधिकारी या ठिकाणी सभा घेत आहे. उमेदवार देखील या ठिकाणी स्वतःच्या प्रभागामध्ये प्रचार करत असताना नगराध्यक्षांचं जे चिन्ह आहे मशाल चिन्ह, त्या मशाल चिन्हाचा प्रचार करताना देखील या ठिकाणी दिसून येत आहे आणि एक चांगला समन्वय तिघं पक्षांचा मिळून या ठिकाणी आहे. आणि त्याउलट भारतीय जनता पार्टीचे जे मित्रपक्ष होते, ज्यांचा वापर त्यांनी विधानसभेत करून घेतला, त्या पक्षाला त्यांनी या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्याचं दिसतंय. खरं म्हणजे अत्यंत केविलवाणी अवस्था त्यांच्या सहकारी मित्रपक्षाची भाजपाने केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो सहकारी जे पक्ष आहे, शिवसेना असेल किंवा अन्य राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, हा गट देखील त्यांना त्या ठिकाणी भाजपला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे असं आमच्या कानावर या ठिकाणी येतं आहे. ताई, सगळ्या नागरिकांना, या यावलकरांना तुम्ही काय संदेश देणार? यावल शहरातल्या जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि मी सर्वांना विनंती करते की मला आणि आमच्या पॅनलमधल्या सर्व उमेदवारांना म्हणजे पंजा आणि मशाल या चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या, म्हणजे आम्ही अजून आपल्या शहरासाठी जोमाने काम करू शकू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद अतुलजी, छायाताई, खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद. आपण एक या शहराच्या विकासासाठी आणि या शहरातील सगळ्या नागरिकांचं नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी उभा आहात. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही विजयी व्हाल अशा प्रकारची शुभचिंतन करतो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.